जेव्हा जेव्हा ही तारा फुलाशी हसत घरंगळत आली ना, सुरांचे मोती यांनी अक्षरशः अंगावर काटा आणला. काय सुरेख झालंय गाणं. पुढच्या गाण्याकडे वळूया. चांदणे शिंपीत जाशी हे गाणं होतं 1960 मधलं महाराष्ट्राची भावधारा या अल्बम मधलं. त्यानंतर 23 वर्षांनी एक चित्रपट आला, चांदणे शिंपीत जा. दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांना बहुतेक या शब्दांचा मोह जडला असावा. कथानक काही माझ्या हाती लागलं नाही, पण या चित्रपटातलं हे गाणं मात्र सुपर डुपर हिट झालं. ते गाणं होतं हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली. अतिशय प्रसन्न आणि अनवट चालीचं हे गीत घेऊन येते श्रुती घुरिये. हे गाणं त्या नाटकात सुद्धा सुमन धर्माधिकारी बसायच्या, पियानो वाजवायच्या आणि पाठीमागे मधुकर थोडंफार उभे राहून त्यांना प्रोत्साहन द्यायचे. हे आमचे गुरुजी आहेत, ज्ञानाचा एन्सायक्लोपीडिया आहेत आणि त्यांना शेवटी उभं राहून मी बोलण्याचं हे नाही करणार. तर तुम्ही पुढे या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदणे शिंपीत जाशी आत्ता आमची ज्योत्स्ना गायली. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी असं म्हणतात, मला नक्की माहीत नाही, ऐकिवात आहे, यांनी जेव्हा रेडिओवर संगीत दिग्दर्शक म्हणून परीक्षा दिली तेव्हा हे गाणं बांधलं, चांदणे शिंपीत जासी. विचार करा काय अद्भुत प्रतिभा होती. त्या रेडिओवाल्यानं नाही म्हणवलंच नाही, ते म्हणाले दिला ए हृदयनाथ मंगेशकर. आणि म्हणून आत्ता हिने सांगितलं कमलाकर तोरणे, पण हे नाटक मधुसूदन कालेलकरांनी लिहिलं होतं चांदणे शिंपीत जासी म्हणून. त्याच्यात मधुकर तोरणमल, सुमन धर्माधिकारी आणि अशी बरीच माणसं होती. एकदा हौशी गणेशोत्सवात हे मी नाटक केलेलं होतं म्हणून मला हे माहिती आहे. हां असो, जुई थँक्यू. आणि हे मी तुम्हाला का नाही सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण आम्ही सगळे गुगल बाबांच्या पायांशी लोळण घेतो आणि सरांनी हे सगळं अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच ते आमचे गुरुजी आहेत. थँक्यू सर. श्रुती घ्या.
चंदनाचा की गंध यौवनाचा उधळी तरंग आला स्वप्नातल्या स्वरांचा तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळी तरंग आला स्वप्नातल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती ती रात्र धुंद होती स्वप्नात तंगलेली धरती प्रकाश वेळी ओल्या